हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर थंबनेलवरून तुम्हाला ऑब्व्हियसली समजलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे. तर हो, आजच्या ब्लॉग आहे मेहंदीचा, जी की होती निकिताची मेहंदी, आणि त्याचं मी पूर्ण शूट केलेलं आहे, जे की मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर ही होती मम्मी आणि ही होती मावशी आणि बाकीच्या सर्वजणी, ज्या की म्हणत असतात की ब्लॉगमध्ये घ्यायला विसरू नका, आणि मी त्यांना सर्वांना ब्लॉगमध्ये घेतलं. तर आज ना तुमच्यासोबत मी खूप छान असं जे फंक्शन होतं मेहंदीचं ना, ते शेअर करणार आहे. डेकोरेशन खूप सुंदर असं झालेलं होतं, आणि आपली जी नवरीबाई होती ती सुद्धा मेहंदी काढून रेडी होती शूटसाठी. तर ते सर्व गोष्टी ते सुरू होत्या. तर तिचं जे आउटफिट होतं ना, ते सुद्धा खूप सुंदर होतं. माझ्या बहिणीची मुलगी आहे ना, तर तिने हैदराबादवरून ते आणलेलं होतं, जे की साडी होती रेडी टू वेअर, आणि ती खरंच खूप सुंदर दिसत होती. शिव तिथे सुद्धा मध्ये मध्ये करायला थांबत नव्हता. त्यानंतर येते ना, जे दादा होते फोटोग्राफर ना, तर ते तिचं काही जे शूट होते ना ते घेत होते. तर फायनली दादांनी जे काही शूट होतं ना, ते तिचे एकटीचे फोटो व्हिडिओ वगैरे होते ना, तर ते घेतले होते. आणि त्यानंतर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार होतो, जेणेकरून एक एक येऊन तिची जे मेहंदी आहे ना ती काढणार होते, म्हणजेच ऑब्व्हियसली ॲक्टिंग करणार होते. मेहंदी तर खूप सुंदर तिने काढलेली होती. शिवचं मध्ये मध्ये करायचं कधी थांबणारच नव्हतं, आणि तो माऊचा लाडला असल्यामुळे त्याला कोणी काही म्हणू पण शकत नव्हतं. तर तिकडे नवरीचं फोटोशूट चालू आहे, तोपर्यंत आपण काय करायचं म्हणून आम्ही पण आमचे जे फोटोशूट होतं ते करायला सुरू केलं, ज्यात की माझ्या वहिनी झालं, किंवा माझ्या मोठ्या बहिणी, छोट्या बहिणी, माझ्या भाच्या, माझ्या लेकी, अशा सर्व मिळून आम्ही पण इकडे फोटोशूट करत होतो. तर ह्या ज्या आठवणी आहे ना त्या आयुष्यभर जपल्या जातील, आणि खरंच खूप भारी वाटत होतं. त्यानंतर ना फोटोशूट तिचं सुद्धा झालं होतं, आणि फायनली आता फंक्शनला सुरू होणार होतं. तिला म्हटलं थोडीशी पोज वगैरे दे, थोडं हे कर, तर ती तसं करत होती, आणि मी पण तिचं छान असं शूट करत होते. तर आता एक एक जणीन जाऊन ना त्यांचं फोटोशूट करत होती. तर ह्या होत्या आमच्या लेकी, आणि त्यांचं सुद्धा तिथे फोटोशूट सुरू होतं. माऊचा लाडला. शॉर्ट बट स्वीट आपण म्हणू शकतो, असं हे फंक्शन होतं. खूप छान फंक्शन झालं होतं. त्यानंतर ही होते आमची लेटेस्ट कपल, म्हणजे मागच्या वर्षी ज्यांचं लग्न झालं ते कपल होते. तर म्हटलं चला पहिले तुमच्यापासून सुरुवात करूया. तर हा जो ब्लॉग आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. मला तरी वाटतं तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे. फंक्शन कसं झालं, फंक्शन नंतर कोणी कशी मेहंदी काढली, आणि त्यानंतर कोणी कसा डान्स केला, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर येथे चालू होतं गॉगल लावायचं काम, जे की आमचा निखिल मामा करत होता. आता निखिल मामा म्हणजे हा माझा भाऊ आहे, पण शिव त्याला निखिल मामा म्हणतो, आम्ही सुद्धा निखिल मामा म्हणतो. तर खूप छान असं तिचं शूट सुरू होतं गॉगल लावून. त्यानंतर होत्या ह्या माझ्या दोन्ही मावशी. ह्या ऑलरेडी तुम्ही यातली काही फॅमिली अभिषेकच्या लग्नाच्या मेहंदीमध्ये बघितलेली असेल, तर त्यातलेच काही होते. तर भैयाचं आणि तिचं पण शूट थोडंसं घेतलं होतं. आता भैया आणि ती दोघं असल्यावरती आम्ही कसं मागं राहणार ना, तर मी आणि शिव पण त्यांच्यामध्ये जॉईन झालो, त्यांना दोघांना, आणि आम्ही सुद्धा शूट करायचं, म्हणजे आम्हीच पण शूट करून घेतलं, आम्ही काही मागे राहिलो नाही, आणि खूप छान असं आम्ही शूट केलेलं. आता आमच्यातले एक एक जण येऊन आता इथे फोटोशूट करत होते, जे की मेहंदी काढायची ऍक्टिंग करत होते. ऑलरेडी मेहंदी काढलेली होती.
तर मी हे सर्व जे आहे ना ते थोडं थोडं सगळ्यांना शूटमध्ये घेतलं, कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून एक हार्डली 2-2, 3-3 सेकंदाचं घेतलं. त्यानंतर यात होती माझी एक लेक आणि माझी एक बहीण, तर त्यांचं पण थोडंसं कॅन्डिड असं मी घेतलं, जे की शूट खूप छान वाटत होतं. आणि इथे शिवला खूप लागली होती तहान आणि तो पित होता पाणी. नानी आजीला कोणी जोडी नव्हतं म्हणून त्यांच्या नातू आणि नानी आजी असे दोघं जण मिळून नवरीला मेहंदी लावत होते. त्या आहेत आमच्या सर्वात मोठी बहीण आहे, तिच्या दोन्ही मुली म्हणजेच आमच्या लेकी. येथे शिव आणि माऊचं चालू होतं मेहंदी काढायचं काम. हे आहे आमची चिकू आणि श्रावणी. सर्वात मोठे दादा आणि वहिनी, आणि ही आहे त्यांची फॅमिली. मावशी आणि यांच्यासोबत मम्मी पप्पा पण होते. ते पण मम्मी आणि पप्पा दोघांचं पण थोडंसं आम्ही शूट घेतलं होतं. आणि मी जे डान्सचं बोलले आहे ना, तर हे दोघं जण पुढे डान्स करणार आहे, सो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा लास्ट पर्यंत. ह्या आहे मम्मी आणि मावशी. आणि हे आमचे सर्व भावी नवरदेव. यातले एक दोघांचे झालेत बघ, पण खूप सारे नवरदेव आमच्याकडे आहेत आणखीन सुद्धा. आणि हे आम्ही सर्व बहिणी. हे 2 मामाचे मुलं आणि आम्ही बहिणीच. आता यात आल्या होत्या होन पाटलांच्या सर्व सुना, ज्या की होन परिवाराच्या सुना होत्या, त्या सर्व इथे आल्या होत्या. आणि त्यांच्या पण आणखीन 2 जणी पुढे बसल्या, त्या त्यांच्या सुद्धा सुना होत्या. तर जे होन पाटलांचं महिला मंडळ आहे ना, ते खूप मोठं आहे. आणि मी आता तुम्हाला डान्सचं बोलले ना, तर ते हे बघा डान्स, खूप छान डान्स करतात ते. आमच्या छोट्याशा फॅमिलीचं थोडंसं हे फोटोशूट केलेलं. यात फक्त आजी मिसिंग आहे, आजी नाही आहे, नाहीतर आम्ही सर्व यात होतो. त्यानंतर येते मावचं आणि याचं तर कधी यांचं दोघांचं न संपणारं प्रेम आहे. गाणे खरंच खूप सुंदर वाजत होते, पण कॉपीराईट येण्याच्या भीतीने मला तुम्हाला गाणे दाखवता येत नाहीये. आणि इथे तुम्ही यांच्या दोघांचे नाटकं बघू शकता. तर यांच्या दोघांची नाटकं तुम्ही बघू शकता. तर याला आपण म्हणू शकतो खूप जास्त डान्स, खूप सारी मस्ती आणि थोडीशी प्यारीसी मस्ती, थोडीशी प्यारीसी नोकझोक आणि खूप मोठा असा ड्रामा. खरंच हे जे मेहंदी फंक्शन आहे ना, आमच्या इथे फर्स्ट टाइम एवढं छान मेहंदी फंक्शन झालं आमच्या वस्तीवरती तरी, आणि कायम लक्षात राहिलं असं. आणि खूप सुंदर असं मेहंदी फंक्शन पार पडलं होतं. येथे मम्मी होती, ती ओवाळणी टाकायला आली होती.
छान असे फटाके सुद्धा उडत होते आणि जे की खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर आता हे दोघं कपल डान्स करणार होते, म्हणजे जोडीने डान्स करणार होते आणि जे की खूप छान असणार आहे. गाणे ना खूप मस्त वाजत होते, पण मला गाणे नाही टाकता येणार कारण माझ्या ब्लॉगला कॉपीराईट पडन, त्या भीतीने मी गाणे टाकत नाहीये. फक्त थोडं थोडं असं शूट करतीये. तुम्ही यांच्या दोघांचा एकदा डान्स बघा. जेव्हा मी व्हॉइस ओव्हर द्यायला लागते ना, तेव्हा ना मेडिकलमधून देते आणि जेव्हा माझं व्हॉइस ओव्हर वगैरे नसतं तेव्हा रोड खूप शांत असतो आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर द्यायला लागते ना, तेव्हाच या रोडला जे काही गाड्या वगैरे असतात त्यांना चालू व्हायचं असतं आणि आवाज करायचा असतो. ठीक आहे, राहू द्या. त्यानंतर आम्ही सिनेमॅटिकवाले पण बोलवलेले होते आणि बाकीचं सगळं फंक्शन झाल्यानंतर ते सिनेमॅटिकवाले जे होते ना ते दादा, तर ते शूट करत होते आणि खरंच त्यांनी खूप सुंदर असं सिनेमॅटिक शूट केलं होतं, जे की ऑलरेडी इंस्टाग्रामवरती मी पोस्ट शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा. इंस्टाग्रामची प्रोफाईलसुद्धा आपली खूप छान आहे. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे येणारे ब्लॉगसुद्धा खूप छान असणार आहेत, तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या आणि लाईक कमेंटसुद्धा करत जा. तर बस भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.